सबळ पुराव्याअभावी 2 आरोपींची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक. शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपाखालील 2 संशयित आरोपींची इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने उभे राहत ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर केला. मिळालेल्या माहितीनुसार येळगुड तालुका हातकणंगले येथील व्यंकटेश सूतगिरणी परिसरात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारी अनधिकृत गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी शोध मोहीम राबवत होते. यावेळी वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक ट्रक आढळून आला. संबंधित ट्रक थांबवून चौकशी सुरू असताना ट्रकमधील इसमांनी मंडळ अधिकाऱ्यांना धमकावून वाद घालत ट्रक वेगाने पळवून नेल्याची फिर्याद मंडळ अधिकारी गोरख नागरगोजे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 353, 506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून सुहास केसरकर व युवराज पवार यांना अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सुनावणी दरम्यान साक्षीदार व पंचांच्या जबाबात विसंगती आढळून आली. तसेच पंचनामा सिद्ध करण्यात यश आले नाही. या सर्व बाबींचा आधार घेत ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात ठोस मुद्दे मांडत अभियोजन पक्षाच्या पुराव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिणामी आरोपींविरुद्ध ठोस व निर्विवाद पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे न्याय प्रक्रियेत ठोस पुरावे आणि सुसंगत साक्षी यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.